झटपट आणि उपयुक्त किचन टिप्स. 1. टोमॅटो पल्प काढण्यासाठी सर्वात आधी कुकरमध्ये पाणी घेऊन त्यात मीठ घालावे आणि मग टोमॅटो शिजवून घ्यावे. अशाने टोमॅटोची सालं पटकन निघते आणि त्या टोमॅटोचा वापर सूप, भाजीसाठी, ग्रेव्ही, ज्यूससाठी करता येतो. 2. बऱ्याचदा सकाळची पोळी रात्रीच्या जेवणात खाताना नाकं मुरडली जातात, तर अशावेळी या पोळ्या कुकरमध्ये 1-2 शिट्ट्या घेऊन घ्या. यानंतर तव्यावर हलक्या शेकून घ्या. फ्रेश आणि अगदी लुसलुशीत पोळ्या खाताना सुद्धा रुचकर लागतील. 3. बऱ्याचदा आपण बाजारातून एकदम लिंब घेऊन येतो, पण काही दिवसात ते कडक होऊन लागतात आणि चवहीन होऊन जातात. अशावेळी बाजारातून आणलेल्या लिंबांना धुवून घ्या आणि तेल लावून ठेवून द्या. अशाने लिंबू फार काळ टिकून राहतील. 4. नारळ फोडणं हे बऱ्याच मुश्किल कामांपैकी एक आहे. यासाठी एकच करायचं आहे. नारळाचे समान 2 भाग करायचे असतील तर त्यावर आपले बोट ठेवून जेथून तोडायचे आहे तेथे बोट ठेवावे व नंतर जोराने आपटावे. नारळ तेथूनच तुटेल याची खात्री आहे. 5. क्रिस्पी पुऱ्या बनवण्यासाठी पुरीसाठी कणिक मळताना त्यात 2 चमचे गरम केलेले तेल घाला. 6. कुरकुरीत भजी बनवण्यासाठी भजीसाठी मिश्रण बनवताना त्यात मक्याचं पीठ घाला. 7. इडली मऊ बनवण्यासाठी इडलीचं पीठ बनवताना त्यात अर्धे कच्चे तांदूळ मिसळायचे. अशाने इडली छान नरम येते. 8. उकडलेली अंडी गरम असताना कधीच सोलू नका. काही वेळ थंड पाण्यात ठेवा. अशाने अंड्यांची सालं पटकन निघतील. 9. चपाती बनवल्यानंतर ज्या डब्यात ठेवतात त्यात आल्याचा 1 तुकडा ठेवला तर पोळ्या छान नरम राहतात. 10. कांदा कापण्याआधी तो 2 भागात कापून घ्या आणि थंड पाण्यात ठेवा. अशाने कांदा कापताना डोळे झोंबणार नाहीत. 11. भेंडीची भाजी बनवताना 1-2 लिंबाचे थेंब घाला. अशाने भेंडीची भाजी चिकट होणार नाही. 12. पुरी किंवा भजे तळताना तेलात मीठ घातल्यास भज्यांमध्ये कमी तेल शोषलं जाईल. 13. खीर करण्यासाठी दूध आटवताना त्यात जायफळाचा वापर टाळावा. त्याने दूध फाटण्याची शक्यता असते. 14. डाळी पिवळ्या दिसण्यासाठी हळद एरंडेल तेलात घालून गरम करावी. तेल गरम झाल्यानंतर डाळींना चोळा. 15. मिठाच्या बरणीवर टीप कागद ठेवून झाकण घट्ट लावल्यास मिठाला पाणी सुटत नाही. 16. साखरेचा पाक केल्यानंतर पाकात साखरेचे कण परत होऊ नये म्हणून पाकात थोडे लिंबू पिळावं. 17. शिळा ब्रेड उन्हात वाळवून चुरा करून ठेवल्यास कटलेट तयार करताना त्याची चांगली चव येते. 18. फ्रीजरमध्ये बर्फाचा ट्रे ठेवताना त्याच्याखाली प्लॅस्टिक पेपर ठेवावा. त्याने ट्रे चटकन निघतो. 19. चहाच्या भांड्याला डाग पडले असतील तर त्या भांड्याला मीठ लावून घासावं. 20. पालक शिजवताना तो कच्चा मिक्सरमधून वाटून फोडणीस घातल्याने त्याचा रंग कायम राहतो. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. वरील टिप्स उपयोगी वाटल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करा व अशाच नवनवीन उपयोगी टिप्ससाठी आई मला भूक लागलेला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. धन्यवाद.